आणि दापोलीमधल्या लाडघर समुद्रकिनारी बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला। एकीकडे समुद्राची गाज तर दुसरीकडे बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज अशा रोमहर्षक वातावरणात ही स्पर्धा पार पडली। कार्तिकी उत्सवानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून या स्पर्धा भरवल्या जातात। या स्पर्धेत प्रथमेश आरेकर यांच्या बैलगाड्यानं पहिला नंबर पटकावला। ज्या बैलगाडी शर्यत होतात त्या साधारणतः कार्तिकीपासून अंजरले आषाढी कार्तिकी असते तिथपासून चालू होऊन त्या अगदी मे महिन्यापर्यंत चालू असतात। आणि इथली किनारपट्टीतली बैलगाडी शर्यत असते समुद्र किनाऱ्यावरची। आणि इथे खरी एक कसब असते की पाण्यातून कशी बैलगाडी काढावी किंवा वाळूचा एक भाग असतो, सुकी वाळू ओली वाळू, त्याच्यावरनं बैलगाडी हकलण्याची एक त्या जो जॉकी असतो बैलगाडी चालक त्याची खरोखर ही एक हे असते, कसोटी असते। आणि नंदुरबारचा सारंगखेडा घोडे बाजारातला चेतक फेस्टिवल हा नेहमीच अश्वशौकीनांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो। आज या फेस्टिवलमध्ये अश्वनृत्य स्पर्धा पार पडली। अतिशय प्रतिष्ठेची आणि कसब आजमावणाऱ्या स्पर्धेमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातनं तसंच देशभरातनं अश्व दाखल झाले होते। एखाद्या नृत्यांगनेप्रमाणे वेगवेगळ्या लयीमध्ये आणि तालामध्ये नृत्य करणारे हे घोडे पाहण्यासाठी अश्वप्रेमींनी मोठी गर्दी केली होती। तर या दिवसभरातल्या घडामोडींचा सविस्तर आढावा आपण पाहिला। पण महाराष्ट्राच्या नजरा लागलेल्या आहेत त्या म्हणजे खातेवाटपाकडे। खातेवाटप अजूनही झालेलं नाहीये, ते नेमकं का रखडलंय, खातेवाटपावरनं कोण नाराज आहे आणि कुणाला कोणती खाती मिळणार याची चर्चा नागपूर अधिवेशनात जोर धरतेय। या बातम्यांसह अन्य काही घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्यात। सुरुवातीला